हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मी काल काही भांड्याची खरेदी केली होती, तर त्याचं आज मला ट्रायल घ्यायचं होतं. तर मी डेअरीवरून जाऊन हे रेडीमेड असं बॅटर घेऊन आली, जे की इडलीचं असतं. आणि भांड्यांमध्ये मी काय घेतलं होतं, तर एक आप्याचं भांडं घेतलं होतं आणि डोशाचा तवाही घेतला होता. हे मला खूप कधीचं घ्यायचं होतं, पण आज योगायोग असा झाला आणि घेण्यात आलं. पण हे काय मी ऑनलाईन वगैरे घेतलेलं नाही आहे. तर ते मी दारातच भांडीवाला आला होता, त्याच्याकडून मस्त असं स्वस्तात मस्त घेऊन मी मोकळी झाले. आणि मी सुरुवातीला पहिले आप्पे ट्राय केले या भांड्यावर, तर असे छान असे आप्पे झाले होते. तरी मला हे भांडं खूपच आवडलं. मस्त आप्पे झाले होते. चटणी करून घेतली होती सर्वात आधी मी. आणि डोशाच्या तव्याचा ट्रायल घेतला, तर डोसाही खूप छान जाळीदार आणि मस्त असं झाला. तसं म्हणायला गेलं तर हे नॉनस्टिक भांडे आहेत, पण कधीकधी या भांड्यांमध्ये पण व्हरायटी काही व्यवस्थित येत नाही. मग मस्त असं नाश्ता करून घेतला. ढिगभर नाश्ता बघून नवरोबा म्हणतात, आज दुपारी जेवायला मिळणार आहे का नाही. तसे तर ते आज जेवायला नव्हते, तर मी हेच एक्स्ट्रा केलं होतं दुपारसाठी पण. आणि मग दुपारसाठी काही जेवण नाही म्हणून काय आपल्याला आराम नाही आहे. आणि काही जणांना असं वाटतं की दोघंच राहतात, दोघांचं काम काहीच नसतं. तर मला त्यांना हा व्हिडिओ बघून सांगा दोघांचं काय काम असतं. आणि थोडासा आराम करून संध्याकाळी उठून चहा घेतला मस्त असा. आणि मम्मीच्या घरून ना परीसाठी खूप सुंदर अशी पावभाजी आली होती. मी दुपारी सुरमई मॅरिनेशन करून ठेवली होती, तर आज तेच बनवायचं होतं संध्याकाळच्याला. सुरमई फ्राय केली आणि मच्छीचं कालवणही करून घेतलं सोबतच. छान अशा गरम गरम पोळ्या केल्या आणि जेवायला घेतलं. आणि जास्त तर माझे व्हिडिओ तुम्हाला कुकिंगचेच दिसतात, कारण मला ना चांगल्या चांगल्या व्हरायटीदार जेवण बनवून ना चारण्यात खूपच आनंद मिळतो. मला हा शौक खूप पहिल्यापासून आहे. मला खूप छान कुकिंगही येते. आणि हे एवढं बनवलं म्हणजे ना त्याचं ढीगभर भांड्यांचाही राडा पडतो. उद्या सुट्टी असते, उद्या हेअर वॉश करायचा होता. थोडंसं केसांना तेल मीही लावून घेतलं आणि मुलीच्याही केसाची मॉलिश करून दिली. तर असं होतं आजचं माझं रुटीन. चला तर मग फ्रेंड, बाय. अँड सर्वांना गुड नाईट.